हे सामाजिक कार्यकर्ता तम्माप्पा चिंचलप्पा मेत्रे, माझ्या गल्लीतला माणूस रवी तिप्पण्णा जंगम याने अचानकपणे उलटी जुलाबाने वारलेला आहे रात्री 9 वाजता। फक्त त्याचं काय उलटी जुलाबाचं आहे, बाकीचं काय प्रश्न नाही आहे। मग त्याच्यावरती पटकन त्याच्यावर काय तर व्यवस्था करून 9 वाजता आणलं। वीडियो शुरू करने से पहले अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं। हे सामाजिक कार्यकर्ता तम्माप्पा चिंचलप्पा मेत्रे, माझ्या गल्लीतला माणूस रवी तिप्पण्णा जंगम याने अचानकपणे उलटी जुलाबाने वारलेला आहे रात्री 9 वाजता। आतापर्यंत आता किती वाजले बाबा? 12 वाजले। आतापर्यंत बावडी मिळत नाही म्हणलं तरी कसं डॉक्टरांचे काय हलगर्जीपणा आहेत, काय पोलिसांचे हलगर्जीपणा आहेत, त्यांच्यामध्ये काय आहे विशेष? तुम्ही लोकांना त्रस्त व्हायला लागलं इथे बसून, जेणेकरून कसं आहे आता पावसाळ्याचा वेळ आहे तर त्यांना कळायला पाहिजे की बाबा आपण यांचं कार्य लवकर करून द्यायला पाहिजे। जर त्यांना त्रास होत असेल तर मग लोक जनतेला किती त्रास आहे, एक घरच्यांना तर त्रासच आहे आणि लोकांना सगळं त्यांचं अन्न निवारण पाणी सगळं सोडून त्यांना इथं सगळं काम करावं लागतंय। मग ते सगळं सोडून इथं बसल्यानंतर त्यांची उपजीविकाचं सगळं अडथळासारखं चाललेलं आहे। मग याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, लवकरात लवकर मिळाला पाहिजे। ह्याच्यासाठी लवकर फक्त त्याचं काय उलटी जुलाबाचं आहे, बाकीचं काय प्रश्न नाही आहे। मग त्याच्यावरती पटकन त्याच्यावर काय तर व्यवस्था करून किती वाजता आणले होते तुम्ही? 9 वाजता आणले होते। कधी? काल रात्री 9 वाजता आणले होते। मग आतापर्यंत दिले नाही का डेड बॉडी? दिलं नाही ते। मग त्याचं कशासाठी मागं पुढं व्हायला आहे ह्याचं आम्हाला कळायला पाहिजे ना। आता आमचे एवढे लोक बसलेले आहेत, सगळे चिंतेत आहेत, काय झालं का नाही ह्याचं काहीतरी पाहिजे ना की बाबा ह्याच्यामुळं राहिलं त्याच्यामुळं राहिलं, त्याचं व्यवस्था पटकन सांगून टाका मला।